उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी अर्थात मातोश्रीवर बैठक पार पडते। या बैठकीला शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असतील। शरद पवार आज उद्धव ठाकरेंसोबत जागावाटपासंदर्भात सविस्तर चर्चा करतील अशी माहिती आहे आणि जागावाटपाच्या बाबतीतली आजची बैठक ही निर्णायक आणि अंतिम ठरण्याचीही शक्यता आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला माहिती देतील। वेदांत, मातोश्रीवरती होणाऱ्या आजच्या बैठकीसाठी एकतर हजर कोण कोण असेल आणि कोणत्या मुद्द्यांची चर्चा बैठकीत होण्याचा अंदाज आहे? ज्ञानदा, जी माहिती मिळते त्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, संजय राऊत म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन पक्षाचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील। ज्या प्रकारे आपण बघतोय महाविकास आघाडीकडून काँग्रेसने आतापर्यंत 12 ज्या जागा आहेत त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांनी आपले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत। जी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे त्यामध्ये उद्या 15 ते 16 शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार हे जाहीर केले जातील। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे सुद्धा उमेदवार येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये जाहीर करण्यात येतील आणि हे उमेदवार जाहीर करण्याच्या आधी अंतिम बैठक आज ही मातोश्रीवर होत आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे या सगळ्या जागा वाटपासंदर्भात आणि उमेदवारी संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे। ज्या प्रकारे शिवसेना ठाकरे गटाचे जे 15 ते 16 उमेदवार जाहीर होणार आहेत त्यामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारी संदर्भात चर्चा फायनल झालेली आहे असे उमेदवार उद्या जाहीर केले जाणार आहेत, ज्यामध्ये ठाणे असेल, कोकणातील 2 लोकसभा मतदारसंघ, मुंबईतील साधारणपणे 5 पैकी 3 ते 4 लोकसभा मतदारसंघ, मराठवाड्यातील 3 लोकसभा मतदारसंघ अशा प्रकारे हे उमेदवार जाहीर केले जातील, ज्यांची उमेदवारी सभांमधून उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली। मात्र जी लिस्ट आहे ती उद्या जाहीर केली जाईल। यामध्ये आणखी महत्त्वाचे विषय ज्यामध्ये महादेव जानकर आता हे महायुतीसोबत गेलेले आहेत, त्यामुळे त्या माडाच्या जागी आता नेमका कोण उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देणार या संदर्भात चर्चा केली जाईल। सोबतच मनसे आता महायुतीमध्ये जवळपास जाण्याचं त्यांचं निश्चित झालेलं आहे। असं असताना पुढची महाविकास आघाडीची रणनीती काय असणार आहे आणि त्यासोबत 31 मार्चला ज्या प्रकारे अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीनं महारॅलीचं आयोजन केलेलं आहे, रामलीला मैदानावरती रॅली होणार आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात सुद्धा चर्चा या बैठकीत केली जाऊ शकते। ज्ञानदा, धन्यवाद वेदांत, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।